सर्वांना नमस्कार. जय श्रीराम. स्वर्गीय गजानन यशवंत तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित द्वितीय व्याख्यानमाले प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि नाशिक महानगरातील सर्व स्वयंसेवक बंधू, विविध परिवारातील संघटनांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एकूणच या सर्व विचारव्यवस्थेवर प्रेम करणारे आपण सगळे सृजन या ठिकाणी आज उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांचं जनजाती कल्याण आश्रम नाशिक महानगर आणि नाशिक जिल्हा यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज बाळासाहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ योजलेलं हे व्याख्यान म्हणजे भविष्यातल्या दिशा स्पष्ट करणारं एक मोठं अस्त्र असणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना ऐकल्यानंतर कळेलच. तत्पूर्वी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि व्यासपीठावर विराजमान व्हावं. शरदजी शेळके यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी मान्यवरांना दीप प्रज्वलन करून आज आपल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आजचे आपले व्याख्याते श्री विनयजी सहस्रबुद्धे, त्याचप्रमाणे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, नाशिक विभागाच्या आयुक्त, आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य श्रीमती लीना बनसोड मॅडम, श्री देवेंद्रजी बापट आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉक्टर भरतराव केळकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रांत जनजाती कल्याण आश्रम, श्री रमेश भामरे अध्यक्ष नाशिक महानगर जनजाती कल्याण आश्रम, श्री शरद शेळके प्रांत सचिव पश्चिम महाराष्ट्र प्रांत जनजाती कल्याण आश्रम. मी सर्व मान्यवरांना विनंती करीन मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. स्वर्गीय गजानन यशवंत तथा बाळासाहेब दीक्षित संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते, हे आपण सर्वजण जाणतो. उत्तर काळात जनजाती कल्याण आश्रमाच्या विविध धुरा सांभाळत असताना बाळासाहेबांनी आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते या नाशिक नगरीत घडवले. परंतु हे सगळं करत असताना आपल्यातले काही भाग्यवान व्यक्ती होते की ज्यांना बाळासाहेबांचा अधिक सहवास लाभला. मला सहज आठवतं म्हणून सांगता येईल की सुरुवातीच्या काळामध्ये अगदी नवीन जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा बाळासाहेबांनी एकदा बोलवलं आणि विचारलं की काय काय चाललं आहे, काय काम करतायत. मी सांगितलं की हे काम चाललं आहे, ते काम चाललं आहे, गुहीला अशी इमारत बांधतायत, तशी इमारत बांधतायत. अजून 2-3 होते माझ्याबरोबर. बाळासाहेब सहज म्हणाले की अरे दगडविटा मातीच्या इमारती सगळेच बांधतील, आपल्याला माणसं घडवायची आहेत, आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहेत. आणि अगदी विद्यार्थी दशेपासून बाळासाहेबांच्या सोबत ज्यांना राहता आलं, बाळासाहेबांचं मार्गदर्शन ज्यांना मिळालं आणि त्यामुळे ती विचारधारा घेऊन आज जनजाती कल्याण आश्रमाच्या महाराष्ट्र प्रांताचे सचिव म्हणून ज्यांच्याकडे दायित्व आहे त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी अशी मी त्यांना विनंती करतो. प्रांताचे सचिव श्री शरदजी शेळके यांना मी विनंती करेल की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी.
शरदजी. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवेंद्रजी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या मान्य श्रीमती लीनाताई बनसोड, ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण आतुर आहोत असे विनयजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, वनवासी कल्याणाश्रम गेली अनेक वर्ष समाज माध्यमातून जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारं हे कदाचित देशातलं एकमेव मोठं संघटन आहे. 11 कोटी जनजाती समाज, 1.5 लाख गावांच्या मध्ये वसलेला जनजाती समाज, एकूण लोकसंख्येच्या जवळपास 9% असलेला जनजाती समाज आणि अशा जनजाती समाजाचं संघटन आणि नेतृत्व करणारी वनवासी कल्याण अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम देशामध्ये जवळपास 20,518 प्रकल्पांच्या माध्यमातून काम करत आहे. खरं म्हणजे जवळपास 61,664 गावांच्या मध्ये प्रत्यक्ष जागता संपर्क कल्याण आश्रमाचा देशामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण सगळे जाणता की लोकाश्रयावर चालणारं हे काम आहे. वसतिगृह असतील, श्रद्धा जागरण असेल, खेलकूद असेल, ग्रामविकास असेल, असे अनेक आयामांच्या माध्यमातून कल्याण आश्रम काम करतो आहे आणि त्या सगळ्याला आपल्यासारख्या सज्जन शक्तीची आणि दानदात्यांची मोठी एका अर्थानं योगदानाची दिशा आम्हाला मिळते आहे. खरं म्हणजे कल्याणाश्रम सुरू झालं त्या दरम्यानच्या कालावधीपासनं रामनवमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र प्रांतामध्ये संघ कार्यकर्ते एकत्र येतात आणि कल्याणाश्रमाच्या साठी दान गोळा करण्याचं काम करतात. संघ स्वयंसेवकांकडून केलेलं हे दान, त्या दानाच्या शिदोरीवर कल्याणाश्रम वर्षभर वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून काम करत आहे. या दिवशी संघ स्वयंसेवक आबालवृद्धांपासून या कामामध्ये गतियुक्त असतात आणि म्हणून कल्याण आश्रमांचं काम गतियुक्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यांच्या माध्यमातून या व्याख्यानाचं आज आयोजन केलेलं आहे ते स्वर्गीय बाळासाहेब दीक्षित. खरं म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं काम बाळासाहेबांनी महाराष्ट्रात जेव्हा आणलं कल्याण आश्रमाचं, संघ प्रचारक असलेला माणूस अव्याहत 70 वर्ष संघ प्रचारक म्हणून राहिलेला आणि कल्याण आश्रमाच्या कामामध्येही अविरत आपलं जीवन समर्पित करणारा हा कार्यकर्ता, मुंबईतलं तसं जीवन आणि 1954चा तसा जन्म बाळासाहेबांचा आणीबाणी पुस्तकात वाचायला मिळते, परंतु आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवलेले हे संघ कार्यकर्ते आणि त्यामुळे साहजिक आहे की बाळासाहेबांचं जीवन हे समर्पित जीवन आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला एका अर्थानं आपल्या कामाच्या दृष्टीने एक त्यांचा जीवनाचा किंवा त्यांची जीवनी एक वस्तुपाठ म्हणून आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळतो. अशा सगळ्या माध्यमातून बाळासाहेब एक सामाजिक समरसता निर्माण करणारे कार्यकर्ते त्या काळातले, ज्या काळामध्ये जातीजातीमध्ये समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितुष्ट होतं, अशा काळात सामाजिक काम करणारे, समरसता निर्माण करणारे बाळासाहेब मला समरसता दूत वाटतात. तशा अर्थानं समर्थांनी म्हटले, दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. अशा प्रकारची समर्थांची जी उक्ती आहे ती उक्ती जपणारे आणि जगणारे बाळासाहेब मला वाटतात. त्याचं कारण असं की हजारो पत्र बाळासाहेबांनी लिहिली. ज्या पत्रांचा उल्लेख, एका पत्राचा उल्लेख सुरुवातीच्या याच्यामध्ये साळुंके सरांनी केला, अशी अनेक पत्र त्यांनी लिहिली, ज्या पत्रांच्या माध्यमातून छोटीशी चौकशी केलेलं, छोटासा विषय मांडलेलं
असं बाळासाहेबांचं पत्र एखाद्या कार्यकर्त्याला सहजपणे प्रेरणा देऊन जाणारं अशा स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे हे प्रेरणादूतही आम्हाला वाटतात. जेव्हा मला आठवतं आहे बाळासाहेबांच्या जवळ मी होतो आणि पूजनीय सरसंघचालक बाळासाहेबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेटायला आले, कार्यालयामध्ये, कल्याण आश्रमाच्या कार्यालयामध्ये भेटायला आले, तेव्हा त्या दिवशी खरं म्हणजे उठण्याची स्थिती नव्हती. बाळासाहेब झोपून होते, उठणंही शक्य नव्हतं, बोलणं तर त्याहूनही शक्य नव्हतं. अशा वेळी हा समर्पित कार्यकर्ता संघाची टोपी घालतो, एक नवा ड्रेस परिधान करतो आणि जेव्हा पूजनीय सरसंघचालक त्यांना येऊन भेटतात तेव्हा त्यांचा चेहरा जो होता तो मी पाहिलेला यापेक्षा आनंदी चेहरा मी कधी पाहिला नाही. म्हणजे आपलं जे जीवन आपण जगलो ते समर्पित जीवन जगलो आणि कदाचित मला त्यांच्या चेहऱ्यामध्ये असं दिसत होतं की इतक्या सगळ्या वर्षापासनं जे काही काम केलेलं आहे तो कार्याचा सगळा वृत्तांत अस्पष्टपणे बाळासाहेब माननीय पूजनीय सरसंघचालकांना ते सांगत होते. अशा प्रकारचं दृश्य सहजपणे मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि त्यामुळं संघ पदामध्ये जसं म्हटलं जातं, आपल्या पद्यामध्ये जसं म्हटलं जातं, कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती, हे जीवन बाळासाहेबांचं एका अर्थानं होतं. बाळासाहेब मला एका अर्थानं उत्तम मनोविश्लेषक वाटले. तसं पाहिलं तर कार्यकर्त्याच्या मनातली चलबिचल बाळासाहेबांना लगेच कळायची, लगेच समजायची आणि कार्यकर्त्याच्या मनातलं खलबत नेमकं काय चाललेलं आहे याची अचूक जाण बाळासाहेबांना सहजपणे अशी होती. आणि त्यामुळे बाळासाहेबांची एक विशेष अशा स्वरूपाची गोष्ट होती ती म्हणजे संवाद साधण्याची गोष्ट. एखादा कार्यकर्ता समोर सहजपणे आला, मला आठवतं मी वसतिगृहात होतो, 9वीच्या वर्गामध्ये मी शिकत होतो आणि जेव्हा बाळासाहेब आले की आम्ही वसतिगृहात असताना मुलं त्यांच्या बाजूला घुटमाळायचो, बाळासाहेबांच्या जवळपास जायचो, आम्हाला आनंद वाटायचा बाळासाहेबांच्या जवळ. एक दिवस बाळासाहेबांनी मला सांगितलं की शरद, जरा तो समोरच्या दोरीवरचा टॉवेल घेऊन येतो का. मला आनंद वाटला की बाळासाहेबांनी मला काम सांगितलं. मी पटकन गेलो, पळालो आणि दोरीवरचा टॉवेल तो असा ओढला आणि ओढल्यानंतर बाळासाहेबांकडे तो गोळा करून दिला. मग त्यांनी पुढची गोष्ट मला सांगितली की शरद, मी तुला चांगला शरद म्हटलं असतं जेव्हा त्या टॉवेलची नीट घडी घालून माझ्याकडे दिला असता. हा साधा विषय होता, कारण बाळासाहेबांचा कुठलाही एखादा टॉवेल तिथे ठेवलेला किंवा टांगलेला एखादा दोरीवरचा त्या टॉवेलची चारही टोकं जोडलेली असायची. एखादी गोष्ट किती व्यवस्थित ठेवावी हे बाळासाहेबांकडून आम्ही त्या दरम्यान शिकलो. खरं म्हणजे या सगळ्याच्या याच्यामध्ये बाळासाहेब एका अर्थानं कार्यकर्त्याला जपलं पाहिजे फुलासारखं त्यांनी जपायचा प्रयत्नही केला. एखाद्या कार्यकर्त्याला मनमोकळं बोलण्यासाठीची एका अर्थानं प्रेरणाही बाळासाहेबांनी सहजपणे दिली. पुस्तक हा बाळासाहेबांचा वीक पॉईंट होता. बाळासाहेबांचा वीक पॉईंट होता पुस्तक. म्हणजे मला कार्यालयातलाच प्रसंग आठवतो. मी पहिल्यांदा कार्यालयामध्ये आलो आणि आल्यानंतर बाळासाहेबांनी एक पुस्तक माझ्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं की हे पुस्तक वाचून काढ. पहिला प्रश्न मला जो विचारलेला होता तो असं विचारलेला होता की तुला कुठलं पुस्तक वाचायला आवडतं, म्हणजे कोणत्या प्रकारचं पुस्तक तुला वाचायला आवडतं. तसं पाहिलं तर मला कुठलंच आवडत नव्हतं, कारण मी होतोच ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि त्यामुळे मला वाचण्याचा इतका काही आवडीचा भागच नव्हता. पण मी म्हणून गेलो की बाळासाहेब मला ऐतिहासिक पुस्तकं वाचायला आवडतात, असं मी सहजपणे म्हटलं. एक ऐतिहासिक पुस्तक त्यांनी शरद हेवाळकरांचं माझ्यासमोर ठेवलं आणि 2-4-5 दिवसानंतर त्यांनी विचारलं मला, ते पुस्तक काय वाचलं का. म्हणजे मी ते पाहिलेलंही नव्हतं, ते घेतलेलं होतं आणि ठेवून दिलेलं होतं. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाळासाहेब मला नक्की विचारणार याच्यानंतर पुस्तकामध्ये काय. आणि पुस्तक होतं भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, शरद हेवाळकरांचं पुस्तक होतं. आणि म्हटलं वाचलं पाहिजे आता आपण, म्हणून मी वाचायला सुरुवात केली. आणि वाचल्यानंतर त्यांनी मला 8-1 दिवसानंतर विचारलं की पुस्तक वाचलं का. मी म्हटलं आता म्हणायलाच लागेल वाचलं म्हणून, पण मी ते वाचलेलं नव्हतं. काही सुरुवातीची पानं मी वाचलेली होती. त्या पुस्तकाच्या एका ठिकाणी बाळासाहेबांनी एक खूण करून ठेवलेली होती आणि त्यांनी विचारलं, मग तुला या इथल्या पानावरचं हे कसं वाटलं. आता मी चांगलंच म्हणणार होतो, कारण मी ते वाचलेलं नव्हतं आणि ते मी सहजपणे चांगलं म्हणून गेलो. पण माझ्या लक्षात आलं की आपण आता वाचलं पाहिजे. पुस्तकं तसा वीक पॉईंट होता. पुस्तकांचा संग्रह बाळासाहेबांनी मोठ्या प्रमाणात केला. केवळ एवढंच नाही तर पुस्तकं वाचण्याच्या बरोबर पुस्तकं देण्याचंही काम बाळासाहेबांनी केलं. हे वाचलं पाहिजे तुम्ही, असंही त्यांनी बाळासाहेबांनी सांगितलं.
या व्याख्यानाच्या निमित्तानं, बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या निमित्तानं एका अर्थानं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बाळासाहेबांची जीवनी एक पुस्तकही बाळासाहेबांच्या निमित्तानं आम्ही प्रकाशित केलेलं आहे. अनेक प्रसंग बाळासाहेबांच्या संदर्भामध्ये त्या पुस्तकामध्ये आपण मांडलेले आहेत. परंतु या निमित्तानं कार्याला गती मिळावी, कामाला गती मिळावी, कार्याला दिशा मिळावी, आपल्याला अधिक प्रेरणा या निमित्तानं मिळावी, म्हणून या व्याख्यानाची योजना आपण या ठिकाणी केलेली आहे. पुन्हा एकदा या निमित्तानं मान्यवर मंचावर जे उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद शरदजी. सेवा है यज्ञ कुंड समिधा समहमचले. खरोखर असं समर्पित जीवन बाळासाहेबांचं होतं, यात काही शंका नाही. खरं तर व्यासपीठावर एवढी मोठी माणसं बसली आहेत आणि समोरही तेवढीच मोठी माणसं आहेत, त्यामुळे सुरुवातीच्या बोलण्यात एक तांत्रिकपणा होता. पण धन्यवाद देतो शरदजींना की त्यांनी थोडंसं मोकळं बोलल्यामुळे आता मला बोलता येईल असं मला वाटतंय. बाळासाहेबांचं व्यक्तिचित्रण किंवा व्यक्तिपरीक्षण हे इतकं अचूक होतं की कार्यालयात आलेला कार्यकर्ता हा खरोखर घाईत आहे की खोट्या घाईत आहे हे त्यांना कळायचं. आणि मग त्या कार्यकर्त्याला बोलवल्यानंतर आधी त्याची कौटुंबिक विचारपूस बाळासाहेब करायचे आणि मग एकदा त्यांचं समाधान झालं की नाही आता ठीक आहे, याला आपण बसवू शकतो 10 मिनटं 15 मिनटं, की मग त्याशी संवाद साधायचे. जसं शरदजीच्या बाबतीत घडलं तसंच माझ्या बाबतीतही पुस्तक हा विषय अनेकदा घडला आहे. आणि मला जेव्हा विचारलं आधी की तू काय करतोस, तर मी सांगितलं मी शिक्षक आहे. तर मग मला तो चार नावाचं एक जपानी पुस्तक बाळासाहेबांनी वाचायला दिलं होतं. आणि माझंही तसंच झालं, मी ते बरेच दिवस वाचलं नाही. पण जेव्हा मग माझा परत इंटरव्ह्यू सुरू झाला तेव्हा मग मलाच स्वतःला वाईट वाटलं की आपण ते वाचायला पाहिजे. मी ते पुस्तक वाचलं आणि मग त्यातलं जे काही मला कळलं ते मी बाळासाहेबांना सांगितलं. असो, आजच्या या विषयाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. मान्यवरांचं ऐकणं हे आपल्यासाठी आजची एक मोठी शिदोरी ठरणार आहे. पण वेगवेगळ्या स्तरावर काम करणारी ही सगळी मंडळी यांचं लौकिक अर्थाने फार मोठं नाव आहे आणि तो लौकिक परिचय आपल्या सगळ्यांना एकदा विस्तृत व्हावा अशी या ठिकाणी एक योजना आहे. आणि म्हणून मी आमच्या शहराच्या उपाध्यक्षा दीपाजी यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा विस्तृत परिचय करून द्यावा. जय श्रीराम. स्वर्गीय बाळासाहेब दीक्षित स्मृती दिनानिमित्त व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसे समाजाला सुपरिचितच आहेत. त्यांचा आपल्या सर्वांना पुन्हा एकदा परिचय व्हावा म्हणून मी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्याला अल्प परिचय करून देते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रख्यात उद्योजक माननीय श्री देवेंद्रजी बापट. आपण VJTI मुंबई येथून 1981 मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे. आपण सुरुवातीला 2 मित्रांसोबत सुरू केलेल्या छोट्याशा व्यवसायातून गरुड झेप घेत आज 500 करोडची टेक इंडस्ट्री म्हणजेच रिलायबल ऑटोटेक प्रायव्हेट लिमिटेड. आपण रिलायबलचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहात. CSR फंडच्या माध्यमातून सामाजिक मदतीसाठी रिलायबल ऑटोटेक सदैव कटिबद्ध आहे. आपले सामाजिक कार्यातले योगदान खूप मोठे आहे. देवेंद्रजी आयमा, नीमा, CII यासारख्या इंडस्ट्रीज असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत. तसेच आयुर्वेद सेवा संघ नाशिक, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आणि चित्तपावन ब्राह्मण संघ नाशिक येथे मेंबर ऑफ ट्रस्टी म्हणून आपला सहभाग आहे. देवेंद्रजींना उद्योगभूषण पुरस्कार, नाशिक भूषण पुरस्कार, उद्योगश्री भूषण पुरस्कार, चित्तपावन उद्योजक मंच मुंबई अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. मी डॉक्टर भरतजी केळकर यांना विनंती करते की त्यांनी श्री देवेंद्रजींचा सन्मान करण्यासाठी यावे.
धन्यवाद डॉक्टर. आज आपल्याला व्याख्यानमालेसाठी प्रमुख अतिथी म्हणून अतिशय कार्यप्रवण IAS अधिकारी श्रीमती लीना बनसोड मॅडम यांची उपस्थिती लाभलेली आहे. आपण 2015 पासून भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू आहात. 2020 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक या पदाचे कर्तव्य बजावून ऑक्टोबर 2022 पासून आदिवासी विकास महामंडळाकडे व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती. हे पद सांभाळत असतानाच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे देखील व्यवस्थापकीय संचालक या पदाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या आपण सांभाळत आहात. शबरी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत जनजाती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी, पशुपालन, मत्स्यपालन, वनोपजीत आधारित जनजातींच्या उपजीविका वृद्धीच्या योजना प्रभावीपणे आपण राबवित आहात. त्यातूनच अतिशय उपयुक्त आणि मोहक अशा शबरी नॅचरल ब्रँडच्या निर्मितीमध्ये लीनाताईंचे योगदान खूप मोठे आहे. आणि आत्ताच फेब्रुवारी 2025 पासून आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिकपदी आपली नियुक्ती झालेली आहे. मी श्री रमेशजी भामरे यांना विनंती करते की त्यांनी लीनाताई बनसोड यांचा सत्कार करण्यासाठी यावे. धन्यवाद सर. आजच्या व्याख्यानमालेसाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला माननीय श्री डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे यांची बहुमोल उपस्थिती लाभलेली आहे. डॉक्टर सहस्रबुद्धेजी यांचे जन्मस्थळ नाशिक आहे. 2009 आपणास पॉलिटिकल सायन्समधून PhD प्रदान करण्यात आलेली आहे. 1985 ते 1987 अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेचे आपण राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यभार बघितला. 1988 रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्थापक संचालक. 2014 ते 2020 भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष. तसेच 2014 ते 2020 राज्यसभा खासदार. 6 वर्षे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपणाकडे दायित्व होते. सध्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपअध्यक्ष म्हणून आपण दायित्व पाहत आहात. एक प्रबुद्ध लेखक म्हणून आपली सर्वत्र ख्याती आहे. आपली अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत, जसे बियॉन्ड अ बिलियन बॅलट्स, एकाकी पूर्वांचल आणि निवडक माणूस. तसेच अनेक वृत्तपत्रांमध्ये आपले स्तंभलेखन प्रसिद्ध आहे. आजच्या आपले प्रमुख वक्ते श्री विनयजी यांचा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर भरतजी केळकर यांना विनंती करते. मंचावर आज आपल्यासोबत माननीय डॉक्टर श्री भरतजी केळकर उपस्थित आहेत. नाशिक शहरात गेल्या 40 वर्षापासून प्रख्यात शल्यचिकित्सक म्हणून आपण सेवा देत आहात. आपल्या पुढाकारातून त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त निर्मलवालीचे गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छतेचे कार्य अविरतपणे चालू आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या देशात वैद्यकीय सेवा देण्यामध्ये आपले मोठे योगदान आहे. डॉक्टर केळकरजी नाशिक आयामचे अध्यक्ष आहेत आणि जनजाती कल्याण आश्रम
पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष म्हणून आपल्याकडे दायित्व आहे. तसेच आज मंचावर उपस्थित श्री रमेशजी भामरे, नाशिकमध्ये गुंतवणूक सल्लागार म्हणून आपली ओळख आहे आणि सध्या जनजाती कल्याण आश्रम नाशिकचे शहर अध्यक्ष म्हणून आपल्याकडे दायित्व आहे. धन्यवाद. पुढील सूत्रे मी राकेशजी यांच्याकडे सोपविते. धन्यवाद दीपाजी. सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो की आपण जनजाती कल्याण आश्रमाचं स्वागत या ठिकाणी स्वीकारलं. शासकीय सेवेत अत्यंत जबाबदारीने कार्यरत असून सामाजिक क्षेत्रातही त्यांच्या कामाचा मोठा वाटा आहे. आपणाकडे प्रशासनाचा व समाजोपयोगी कार्याचा मोठा अनुभव आहे. अशा भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवाज्येष्ठ अधिकारी बनसोड मॅडम आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपला वेळ अजिबात न घालवता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. आदरणीय बनसोड मॅडम. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बापटजी, प्रामुख्याने ज्यांना आपण इथे ऐकायला उपस्थित झालेलो आहोत माझ्यासहित असे विनयजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनींनो, मला जेव्हा 2 आठवड्यापूर्वी ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं, खरं तर 28 मार्च म्हणजे मार्च एंडची खूप मोठी धावपळ आणि साधारणतः मी 9 वाजेशिवाय काही ऑफिस सोडत नाही आणि त्याच्यामुळे कार्यक्रमाला वेळेवर यायचं म्हणजे मला बरंच त्याआधी ऑफिस सोडावं लागलं. पण गेली अनेक वर्ष विनयजींना भेटण्याची संधी काही चालून येत नव्हती आणि मला हे प्रकर्षाने जाणवलं की आज त्यांना भेटता येईल, त्यांचे विचार ऐकता येतील आणि म्हणून मी गेस्ट वगैरे म्हणून काही आलेली नाही, मी एक श्रोता म्हणून आलेली आहे. पण काही औपचारिकता आहेत आणि म्हणून कदाचित व्यासपीठावरती बसण्याचा मान मला मिळाला. आजचा विषय पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि भारताची सॉफ्ट पॉवर म्हणून जी वाटचाल, म्हणजे आधीपासूनच आपण सॉफ्ट पॉवर होतो, पण आता आपल्याला आधीपासून माहिती होतं, जगाला आता कळतंय. आणि हा विषय माझ्या फार जवळचा आहे, आवडीचा आहे, कारण गेली अनेक वर्ष प्रामुख्याने ग्रामीण भागात काम करत असताना आणि आता गेल्या 2.5 वर्षापासून आदिवासी विकास विभागात काम करत असताना याची मला पदोपदी जाणीव होत असते की आपल्यामध्ये, प्रत्येकामध्ये, ग्रामीणांमध्ये, आदिवासी बंधू भगिनींमध्ये इतकी प्रचंड मोठी ताकद आहे. आणि म्हणजे मला नेहमी असं वाटतं की माझं जे प्रशिक्षण झालेलं आहे प्रशासकीय सेवेमध्ये, मी सगळ्यात जास्ती ज्यांच्यापासून शिकलेली आहे ते म्हणजे आपले ग्रामीण, आपले आदिवासी बंधू भगिनी. कारण त्यांच्यासोबत बसल्यानंतर त्यांची जीवनशैली अभ्यासताना त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी येतात त्या अडीअडचणींमधून त्यांनी जी काही वाट काढून ते आपलं आयुष्य अतिशय समृद्धपणे जगतात. कदाचित ते लौकिक अर्थाने श्रीमंत नसतील, गरीब असतील, पण माझ्या दृष्टीने त्यांच्यात इतकी मोठी श्रीमंती आहे, ती मनाची श्रीमंती आहे, ती वैविध्याची श्रीमंती आहे आणि प्रत्येक वेळी मला त्यांच्यापासून ऊर्जा मिळत असते आणि नवीन नवीन काहीतरी काम करण्याची प्रेरणा मिळत असते. मध्ये काही दिवसांपूर्वी चैत्राम पवारजी, ज्यांना आत्ताच पद्मश्री जाहीर झालेली आहे, त्यांच्याबरोबर आम्ही गेले काही वर्ष शबरी महामंडळामार्फत आम्ही काही काम करतोय आणि शबरी नॅचरल्स ब्रँड हे सगळं आपल्यापैकी बरेच लोकांना माहिती पण असेल की हा पूर्णपणे आदिवासी बांधवांनी तयार केलेला ब्रँड आहे आणि आमची जबाबदारी ते सगळे प्रॉडक्ट्स जे ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत, ती समृद्धी जी त्यांच्याकडे आहे ती लोकांपर्यंत पोचवण्याचं काम एका विशिष्ट पॅकेजिंगमध्ये, आणि एक स्टोरी आवश्यक असते एक ब्रँड लोकांपर्यंत पोचवायला, तर ती स्टोरी त्याच्या मागची लोकांपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर चैत्राम भाऊंशी बोलत असताना ते म्हणालेत की आमचे आदिवासी महिन्याला 2000 रुपये ते संतुष्ट आहेत
आता आपल्याला आश्चर्य वाटेल की 2,000 रुपये म्हणजे काय? म्हणजे कदाचित आम्ही साडी घ्यायला गेलो तरी ती 2,000पेक्षा जास्तीची घेतो ना अनेक वेळा. मग हे कसं काय? मग ते म्हणालेत की आमच्याकडे प्रत्येकाकडे 2,000 रुपये महिन्याला मिळाले तरी, कारण बऱ्याचशा गोष्टी आमच्या गावात पिकतात. आमच्याकडे परसबाग आहे, आमच्याकडे जनावरं आहेत, त्यामुळे अन्न धान आहे, म्हणजे भात आहे, नागली आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आमच्या गावात मिळतात. जे काही गावात उपलब्ध नसतं, मोहाचं तेल आहे, त्याच्यामुळे ते मोहाचं तेल वापरतात रोजच्या खाण्यामध्ये, जे आपल्याला माहिती पण नाही, आणि अतिशय गुणकारी असं मोहाचं तेल आहे. तर असे विविध प्रॉडक्ट्स आमचे गावातच असतात, त्यामुळे आम्हाला गावाच्या बाहेर जायची गरज पडत नाही. आणि थोडंफार जे काय लागतं ते आम्हाला 2,000 रुपये आम्हाला पुरेसे आहेत. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे तसं पाहिलं तर आमच्याकडे आमची जी संपत्ती आहे गाव म्हणून किंवा एक क्लस्टर म्हणून, ती 3,000 कोटींची आहे. मग कोण आम्हाला गरीब म्हणेल? आणि 3,000 कोटी म्हणजे काय नेमकं? तर जी झाडं त्यांनी लावलीत आणि जगवलीत, त्यांच्यापासून निर्माण होणारं किंवा त्या इकोसिस्टीममध्ये निर्माण होणारा ऑक्सिजन, आपण 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजनचं महत्त्व आता वेगळ्यानी आपल्याला सांगायला नको. आणि तो ऑक्सिजन आमच्याकडे इतका मुबलक आहे, आणि ही साधन संपत्ती, ही सॉफ्ट पॉवर नाही तर काय आहे मग? त्यामुळे फार विलक्षण आहे. आणि म्हणूनही त्या कॉन्टेक्स्टमध्ये विनयजींचे विचार ऐकण्याची मला खूप उत्सुकता आहे, आणि मी जास्ती वेळ घेणार नाही तुमचा. मी 2018-19 मध्ये हार्वर्डला शिकायला गेले. 1 वर्ष मी तिथे मास्टर्स केलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. आणि त्याच्या आधी मला असं नेहमी वाटायचं की नाही, आपल्याला जे शिकायचं आहे ते आपल्याला ग्रामीणांकडनं शिकायला मिळतंय, तर कशाला तिकडे जायचं आणि 1 वर्ष वाया घालवायचं. पण वाटलं की ठीक आहे, आपण अप्लाय करू. सिलेक्शन झालं, ग्लोबल कॉम्पिटिशन होती, सिलेक्शन झालं, आणि 1 वर्ष मला तिथे शिकण्याची संधी मिळाली. तर तिथे मी इकॉनॉमिक्समध्ये एक कोर्स घेतला होता, आणि त्यामध्ये आम्ही ग्लोबल पॉवर्टीबद्दल चर्चा करत होतो. आणि आमचे जे प्रोफेसर होते, प्रोफेसर रिकार्डो हाऊसमन, ते जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ आहेत. तर ते म्हणालेत की जसे जसे देश प्रगत होतात तसं तसं भाषा किंवा बोलीभाषा कमी होत जातात. आणि हे कोरिलेशन अतिशय विलक्षण आहे की जसे देश प्रगत होतात, म्हणजे इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटीचं एक लक्षण म्हणजे बोलीभाषांची संख्या कमी होणं. आता अमेरिका बघा ना, अमेरिकेमध्ये कुठली भाषा बोलल्या जाते? तर इंग्लिशच बोलल्या जाते ना. पण आपल्याकडे तसं नाही. आणि त्यांनी तेव्हा म्हटलं की भारत, ते म्हणाले की आम्हाला भारताचं खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं की ह्या देशामध्ये 2-2.5 हजार बोलीभाषा आजही बोलल्या जातात, आणि तरीसुद्धा या देशाची आर्थिक प्रगती ही डोळे दिपवणारी आहे. आणि म्हणून म्हणजे आपलं जी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे ह्या प्रकारचं वैविध्यच आहे ना. आणि ही डायव्हर्सिटी जपून आपण ज्या पद्धतीने काम करतो आहोत, आणि त्याच्यामुळे आपला ह्युमन रिसोर्स, आपल्याकडे असलेला मनुष्यबळ, महिला पुरुष, आणि आपल्याकडे असलेली ही साधन संपत्ती, जी फक्त पैशांवर आधारित नाही, तर ही आपली सॉफ्ट पॉवर कशी ठरू शकते आणि ठरावी. मला वाटतं ह्या दिशेने समजा आपण सगळ्यांनी चर्चा आणि काम केलं तर फार मोठा बदल आणि एक खूप वेगळा संदेश आपण जगाला देऊ शकतो. आणि इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी म्हणजेच सगळं काही नाही, तर माणसात मध्ये असलेली त्याची श्रीमंती, आंतरिक श्रीमंती, ही देखील त्यापेक्षाही महत्त्वाची आहे. हे भारताने प्रत्येक वेळी जगाला दाखवलं आहे. आणि असं मला वाटतं, आणि मला वाटतं की विनयजी पण कदाचित सहमत होतील. तर मला आपण सगळ्यांनी इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करते, आणि आपला जास्ती वेळ न घेता इथेच थांबते. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. आपण जयत्रामजींचं नाव घेतलं म्हणजे जनजाती कल्याण आश्रमाच्या शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचल्या आहोत असं नक्कीच आम्हाला ऊर भरून आलेला आहे. बाळासाहेबांबद्दलचा एक छोटासा प्रसंग सांगेन, मग आदरणीय देवेंद्रजी बोलतील. अध्यक्षीय त्यांचं भाषण असेल. एकदा असंच काहीतरी सांगायला बाळासाहेबांना गेलो. थोडंसं काम कार्यकर्ता म्हणून वाढलं होतं. थोडीशी एक हरहुन्नरी आपण ज्याला म्हणूया की ती तयार झाली होती आणि म्हणून मग वेगवेगळी भौतिक कामं होती अशी काही त्याच्याने काही घडणार नव्हतं. पण मग मी सांगितलं बाळासाहेबांना असं असं तसं गुहीच्या प्रकल्पासंदर्भात. आणि नाशिक जिल्हा म्हटलं म्हणजे गुही हे सगळ्यात मोठं समीकरण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे. आणि संजयजी त्यावेळेस मला वाटतं संघटन मंत्री होते प्रांताचे, संजयजी कुलकर्णी. मी सांगितलं की बाळासाहेब असं असं करायला लागेल. म्हटलं मग करा, तुम्हाला थांबवलं कोणी आहे? म्हटलं बाळासाहेब आम्हाला शक्य नाही ते करणं, त्याला कोणीतरी मोठ्या ताकदीचा कार्यकर्ता लागेल. म्हणजे कोण मोठ्या ताकदीचा कार्यकर्ता? म्हटलं संजयजींसारखा तरी पाहिजे कमीत कमी. मग म्हणे एक काम करा ना, 100 संजय तयार करा म्हणे. म्हणजे मला इतकं असं भारावून गेल्यासारखं झालं ते ऐकल्यानंतर की बाळासाहेब म्हणाले की 100 संजय तयार करा, किमान 10 तरी करा, म्हणजे ते गुहीचं केंद्र जे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवू शकाल आणि मग पुढे कामाला आधी संजय तयार करा मग कामाला सुरुवात करा. मी आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आदरणीय देवेंद्रजी. आज दोन मुख्य व्यक्ती इतके चांगले आहेत त्याच्यामुळे थोडंसं माझ्यावर दडपण आहे, पण विनयजींच्या आधी बोलायचं असल्यामुळे ते थोडं कमी झालं आहे. सो नमस्कार. जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र नाशिक महानगर आयोजित वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा संघ प्रचारक पूजनीय कैलासवासी गजानन यशवंत तथा बाळासाहेब दीक्षित ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मला वाटतं द्वितीय व्याख्यान आहे. आपण सगळे जमलेलो आहोत. आत्ताच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती लीनाताई बनसोड, आयुक्त आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. एक वेगळा आयाम त्यांनी आपल्या सगळ्यांना दिला आणि मला वाटतं आजचं जे व्याख्यानाचा विषय आहे सॉफ्ट पॉवर, त्याच्याशी त्यांनी चांगलं नाळ जुळवून घेतलेली आहे. तो धन्यवाद. आपलं भाग्य म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रबुद्ध लेखक माजी राज्यसभा खासदार रामभाऊ माळगी, प्रबोधिनीचे उपाध्यक्ष श्री विनयजी सहस्रबुद्धे यांचे विचार आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे मी नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. पण जेव्हा माझे मित्र डॉक्टर भरतजी केळकर आणि रमेशजी भांबरे यांनी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जेव्हा विचारणा केली तेव्हा मी खरं म्हणजे लगेचच हो म्हटलं. कारण कैलासवासी बाळासाहेब दीक्षित यांच्यासारखा अलौकिक उत्तुंग व तेवढ्याच समर्पित व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेमध्ये मला यायला मिळतं आहे आणि कार्यक्रमाचा भाग व्हायला मिळतं हे मी भाग्य समजतो. मी नाशिक स्थायिक असूनसुद्धा खरं म्हणजे बाळासाहेब दीक्षित यांना भेटण्याचा योग कधी नाही आला. पण त्यांच्यावर आधारित जे पुस्तक 2023 साली प्रकाशित झालं, मला वाटतं शरदजींनी त्याच्याबद्दल खूप सांगितलेलं आहे, ते पुस्तक मी वाचलं आणि खरोखर अप्रतिम पुस्तक आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींनी त्यांच्या जीवनाचे जे पैलू मांडलेत आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून मला खरंच अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे या व्याख्यानाला या कार्यक्रमाला हो म्हणण्यासाठीचं जे भाग्य आहे त्याचं अजून खरोखर वैयक्तिकसुद्धा खरोखर फायदा झाला आहे. ते पुस्तक मी शरदजी 2दा वाचलं आहे. त्यांचं धन्यवाद रमेशजींचे, कारण त्यांनी मला ते घरी आणून दिलं. मला खरंच त्या पुस्तकातनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व की ज्यांनी आपलं आयुष्य फक्त समाजहितासाठीच अर्पण केलं आहे. मला एक उद्योजक म्हणून मी इकडे उभा आहे, त्यामुळे मी थोडंसं उद्योगातला अनुभव आणि या पुस्तकातला आलेला अनुभव थोडासा सांगड घालायचा मी प्रयत्न करतो. आमच्या 40 वर्षाच्या वाटचालीमध्ये संस्था आणि त्याच्यातील कर्मचारी नेमणं ही काय आव्हानं हे आम्ही बघतो आहे, अनुभवतो आहे. कर्मचाऱ्यांना कामासाठी प्रेरित करायचं, त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण द्यायचं आणि ते सातत्यानं करत राहावं लागतं. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आस्था ठेवून कंपनीविषयी म्हणजे संस्थेविषयी आपुलकीची भावना निर्माण करायला लागते आणि मग ते आपली कंपनी म्हणून काम करतात.
पण उद्योग संस्थेमध्ये म्हणजे कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी हे खरं म्हणजे प्रपंचासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी काम करत असतात आणि तीच त्यांची प्रेरणा असते आणि ते योग्यही आहे. पण वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून विना मोबदला निस्वार्थीपणे सामाजिक हितासाठी काम करणे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना सतत प्रेरित करणे आणि असंख्य कार्यकर्त्यांची अखंड पिढी तयार करणे हे खरंच खूप मोठं आव्हान आहे. मी जेव्हा बाळासाहेबांच्या कामाची आणि कार्यकर्ते घडवण्याची पद्धत वाचली तेव्हा त्यांनी किती मोठं काम केलं याची मला जाणीव झाली. संस्था शून्यातून कशी उभी करायची आणि त्याला काय कष्ट लागतात याची मला पूर्ण कल्पना आहे. कार्यकर्ते घडवणे, तुम्ही आता काही अनुभव सांगितलेत, त्यांच्याशी वैयक्तिकरित्या एकरूप होणं, संघ विचारांशी सुसंगत आणि ठरलेल्या उद्दिष्टांबद्दल संस्था आणि कार्यकर्ते यांना एकनिष्ठ राहण्यासाठी सतत मार्गदर्शन करणं आणि हे सगळं सांभाळून कामाचा अवाढव्य विस्तार करणं ह्याचा फार मोठा वस्तुपाठ मला या पुस्तकातून मिळाला. आणि हे सगळं 70-75 वर्ष अविरतपणे करत राहणे हे खरोखर खूप मोठं काम आहे. आणि आजच्या काळाचा विचार केला तर खूप मोठा उद्योग समूह करण्याच्याही पलीकडचं हे भव्य काम आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर उद्योग उभारणीच्या अनेक उद्दिष्टांपैकी महत्त्वाचा उद्देश हा एक आर्थिक असतोच. पण त्याचबरोबर उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि त्यायोगे सामाजिक आणि आर्थिक उन्नती आणि पर्यायाने राष्ट्रनिर्मितीला हातभार पण लागत असतो. पण हे मी मुद्दाम अशासाठी सांगतोय की बाळासाहेब दीक्षित यांच्या अथक कार्याच्या मागे कुठलाही आर्थिक उद्देश नाहीच, पण त्याहूनही मोठे उद्दिष्ट असे की समाजाच्या सर्वात वंचित आणि दुर्लक्षित स्तरावरील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणं, त्यांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून देणं. त्या पुस्तकामध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत की नवीन शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कसं प्रेरित केलं. नुसतं प्रेरित केलं नाही, त्या विद्यार्थ्याला जिथे ॲडमिशन हवी होती तिथपर्यंत त्यांनी ते काम केलेलं आहे. या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणं, त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देणं, त्यांना स्वउन्नतीसाठी प्रेरित करणं आणि करत राहणं, या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर अतिदुर्गम भागात असंख्य कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी उभं केलं आहे. आणि मला वाटतं 50-60 वर्षापूर्वी जेव्हा कोणत्याही प्रकारचे दळणवळण किंवा संपर्कासाठी कुठलीही साधनं नव्हती, त्या काळामध्ये किती अविरत कष्ट लागले असतील याची कल्पना करणं आज खरंच म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला ते खरंच कठीण आहे. कार्यकर्त्यांच्या कामाची प्रशंसा करायची, पण त्याचबरोबर त्यांच्याकडून काही चूक झाल्यास त्यांना सौम्य शब्दात त्यांची जाणीव करून देणं हे खूप शिकण्यासारखं आहे. नंदुवारे आमचे मित्र आहेत अनेक वर्षाचे, तर मी प्रत्येक वेळी महेश आहे, ते पुस्तक वाचताना मॅडम मी प्रत्येक वेळी कंपनी चालवताना 40 वर्षामध्ये आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी काय केलं आणि त्यांना कसं प्रेरित करण्यासाठी अजून काय करता येईल याचं मला वस्तुपाठ याच्यातनं मिळाला. त्यांचं एक वाक्य आहे त्या पुस्तकामध्ये, ते सांगायचे की कार्यकर्ता हा आधी माणूस आहे आणि मग कार्यकर्ता असतो. म्हणजे काही काही वाक्य ही खूपच महत्त्वाची आहेत. आणि म्हणूनच त्यांच्यावरील पुस्तकाला मनुष्य निर्मितीचे विद्यापीठ असं अगदी समर्पक नाव दिलेलं आहे. अतिशय समृद्ध आणि समाधानी आयुष्याचं सार या पुस्तकात मांडलेलं आहे. मला मनापासून वाईट वाटतं की अशा महान व्यक्तिमत्वाला मला कधी भेटायची संधी नाही मिळाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाला आणि सहवासाला मी मुकलो. पण त्याच्यावरील विविध लेख आणि अनेक कार्यकर्त्यांचे प्रत्यक्ष अनुभव यामार्फत पण खूप शिकण्यासारखं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांनी हे पुस्तक वाचलं नसेल त्यांनी ते वाचावं आणि आधी वाचलं असेल तर परत वाचावं. हे पुस्तक वाचून झाल्यावर इतकं भारावून जायला होतं की किती बोललं तरी कमीच आहे. समाधान हेच आहे की त्यांच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं, हेही नसे थोडके. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री विनयजी सहस्रबुद्धे यांचे विचार ऐकण्यासाठी तुमच्यासारखाच मी पण खूप उत्सुक आहे. त्यांचा विषयही थोडासा वेगळा आहे, म्हणजे आता मॅडमनी सांगितल्यावर त्याचा थोडा जास्त अर्थ कळला. आता नुसतं टायटल वाचल्यानंतर खरं म्हणजे नक्की कळत नव्हतं की याच्या मागचं प्रेरणा काय आहे.
पण भारताची सौम्य संपदा आणि मुद्दाम मला वाटतं मराठीत म्हणतो मी सॉफ्ट पॉवर लिहिलं आहे का तेच कळतं आपल्याला. आणि आपली जबाबदारी. बरेच वेळा असं वाटतं की आजकाल हक्क आणि याच्याबद्दल लोक खूप जागरूक आहेत, पण जबाबदारीबद्दल तेवढी जाणीव नाही आहे. तर मला वाटतं विनयजी, तुम्ही पण तुमच्या प्रदीर्घ अनुभवातून जबाबदारींची जाणीव आम्हाला पण करून द्या. असो या मला कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आणि या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो. बाळासाहेब दीक्षितांसारख्या विजिगीषू व्यक्तिमत्वाला मी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद देवेंद्रजी. यानंतर कार्यक्रमाचा एक सोपस्कर म्हणून रमेशजी अमृतकर या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील. रमेशजी. आदरणीय उपस्थित, नमस्कार. आदरणीय उपस्थितास, आजच्या या व्याख्यानमालेत आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी ऊर्जा व प्रेरणादायी ठरली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक स्वर्गीय बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मृतींना वंदन करताना या उपक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. प्रमुख वक्त्यांचे त्यांच्या विषय मांडणीसाठी विशेष आभार. सर्व स्वयंसेवक, आयोजक मंडळी, तांत्रिक सहकार्य करणारी टीम, संचालन व प्रसार माध्यमातील सहकारी, स्नेही संस्था, शंकराचार्य न्यासाचे सर्व पदाधिकारी, सर्वांचे आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही व्याख्यानमाला यशस्वी झाली. भविष्यातही असेच सहकार्य लाभेल हीच आशा. धन्यवाद. 5000 वर्षांची भारतीय संस्कृती आहे. 5000 वर्षांपेक्षा जास्त परंपरा आपल्या या देशाला आहे. आणि या संस्कृतीची जडणघडण ही अतिशय व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक युगापर्यंत आपल्या संस्कृतीने अनेक वैशिष्ट्यपूर्ण मूल्यांना प्रोत्साहन दिलं आहे. आणि याच सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून भारताने जगाला शांतता, सहिष्णुता आणि संस्काराचे मार्ग दिले असावेत असे मला वाटते. आज विविध अंगांनी विनयजी त्याचं स्पष्टीकरण करणार आहेत. आणि ही जी वाक्य मी आत्ता वाचून दाखवली ही विनयजींच्या जळगावच्या भाषणातली आहेत. फक्त मला कळली म्हणून मी लिहून काढली आणि आपल्यासमोर मांडली. विनयजींचं भाषण सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे संघटन मंत्री शिवदास पाडवी यांना मी विनंती करतो की त्यांचं वैयक्तिक गीत या ठिकाणी होईल. त्यानंतर विनयजींचं बोलणं होईल आणि कार्यक्रमाची सांगता ही शांती मंत्राने होईल. शिवदास पाडवी. कौन आदि है सब अनादि है, हम सब भारतवासी है, पुरखे सबके खून एक है, नगर ग्राम वनवासी है, हम सब भारतवासी है. कौन आदि है सब अनादि है, हम सब भारतवासी है, पुरखे सबके खून एक है, नगर ग्राम वनवासी है, हम सब भारतवासी है. राजमहल का मोह छोड़कर बरसों दुर्गम राह चले, फूलों के से जो के बदले कांटों पर ही कदम पड़े. केवट ने प्रभु पाव पखारे, निषाद राजा फूट पड़े. चित्रकूट क्या पंचवटी, सब गिरिवन सरनद झूम पड़े. शबरी के बेरों को खाने, राम बने वनवासी है, पुरखे सबके खून एक है, नगर ग्राम वनवासी है, हम सब भारतवासी है. हाथी के हौदे पर चढ़कर दुर्गा का अवतार लड़ी, दो हाथों में तलवारें ले अरिमुंडों पर टूट पड़ी. नारायण के दल विक्रम को अजर अमर रण शौर्य गढ़ी. दलवीरों की खड़क धार भी रिपुदल पर सब बरस पड़ी. गढ़मंडला की रानी दुर्गा रणचंडी वनवासी है, पुरखे सबके खून एक है, नगर ग्राम वनवासी है, हम सब भारतवासी है.
पर चक्रों की आंधी आई, क्रूर पास भी विपदा डाई। वीर शिवाजी के इंगित पर मचल उठी सारी तरुणाई। सह्याद्री ललकार उठा और सागर में नवज्वार उठा। धरती का अभिमान जगा तब पर पशुता का पाश मिटा। शिव स्वराज पर ध्येय समर्पित भारत के वनवासी है। पुरखे सबके खून एक है, नगर ग्राम वनवासी है। हम सब भारतवासी है। कौन आदि है सब अनादि है, हम सब भारतवासी है। पुरखे सबके खून एक है, नगर ग्राम वनवासी है। हम सब भारतवासी है। उपेक्षितों की सेवा करने गिर जंगल की ओर बढ़े। स्वजनों की अनुभूति जगाने समरसता के द्वार उठे। नहीं प्रलोभन मिटा सकेंगे, राष्ट्र शक्ति साकार बने। देश धर्म पर अविचल निष्ठा, बंजा में भी अडिग रहे। भाषा कितनी भूषा न्यारी, फिर भी भारतवासी है। पुरखे सबके खून एक है, नगर ग्राम वनवासी है। हम सब भारतवासी है। कौन आदि है सब अनादि है, हम सब भारतवासी है। पुरखे सबके खून एक है, नगर ग्राम वनवासी है। हम सब भारतवासी है। हम सब भारतवासी है। शांती मंत्र म्हणतो, सावधान। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति।